हॅलो स्टुडंट्स. ह्या जी सेम आहे आपली जे आता सुरू होणार आहे सेम त्या सुरू झालेली आहे ॲक्च्युली. त्या सेममध्ये झुलॉजीचा पेपर नंबर 8 आहे, तो मी शिकवणार आहे तुम्हाला. ॲप्लाइड झुऑलॉजी पेपर नंबर 1. तर त्या सिलेबसबद्दल बघूया. हा जो तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे तो युनिट नंबर 1, इंट्रोडक्शन ऑफ होस्ट पॅरासाइट रिलेशनशिप. युनिट नंबर 2, एपिडर्मियोलॉजी ऑफ डिसीजेस. युनिट 3, रिकेट्सिया अँड स्पिरोचिट्स. युनिट 4, इन्सेक्ट्स ऑफ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि युनिट 5, पोल्ट्री फार्मिंग. सो हे जे टोटल 5 युनिट्स आहेत ते मी घेणार आहे तुम्हाला या सेममध्ये, जे आपले सेमिस्टर आहे 4थी त्यामध्ये. सो आजचं जे लेक्चर आहे ते युनिट नंबर 5, पोल्ट्री फार्मिंगमधले प्रिन्सिपल्स ऑफ पोल्ट्री ब्रीडिंग याच्यावरती होणार आहे. सो आपण आता सुरुवात करूया. सो प्रिन्सिपल्स ऑफ पोल्ट्री फार्मिंग और हाऊसिंग. इंट्रोडक्शनमध्ये फिक्स्ड कॅपिटल ऑफ पोल्ट्री फार्म, म्हणजे पोल्ट्री फार्म करायसाठी जे कॅपिटल म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ते फिक्स कॅपिटल बघायला पाहिजे किती आहे काय नाही. देर इज नॉट मच वर्क इज डन इन डिझायनिंग ऑफ पोल्ट्री शेड्स विच आर सुटेड ऑर ट्रॉपिकल कंट्रीज. शेड बांधताना सुद्धा कशा प्रकारचे असायला पाहिजेत किंवा त्या ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये, आता आपली ट्रॉपिकलमध्येच येतो आपण, ट्रॉपिकल कंट्रीजमध्ये कशा प्रकारचे शेड डिझाईन वगैरे पाहिजे ते पाहिलं पाहिजे. बेटर टू टेक द सजेशन्स फ्रॉम एक्सपिरियन्स पोल्ट्री फार्मर्स अबाउट द कन्स्ट्रक्शन ऑफ गुड शेड. जे ऑलरेडी फार्मर्स आहेत, पोल्ट्री फार्मिंग करतात, त्या फार्मर एक्सपिरियन्स जे आहेत त्यांच्याकडून सजेशन्स घेतले पाहिजेत की कसं कन्स्ट्रक्शन करायचं शेडचं. ह्या 3 गोष्टी आहेत. त्यानंतर इसेन्शियल्स ऑफ पोल्ट्री शेड. तर काय काय शेडसाठी लागणार आहे. प्रोटेक्शन बघायला पाहिजे. तर प्रोटेक्शनसाठी सिव्हिअर क्लायमेट कसं आहे, धोकादायक क्लायमेट नसेल अशा ठिकाणी जागा निवडली पाहिजे. प्रेडेटर्स म्हणजे जे खाणारे, फॉर एक्झाम्पल मांजरं, कुत्रे, त्यानंतर जंगली श्वापदं वगैरे जे प्रेडेटर्स आहेत त्यांच्यापासून संरक्षण होईल असं ठिकाण निवडलं पाहिजे. पॅरासाइट्स जास्त नसतील अशा ठिकाणची. आणि थीव्ज म्हणजे चोरांपासून संरक्षण होईल असे ठिकाण पाहिजे. ठीक आहे शेडसाठी. वेल डिझाईन शेड अवॉइड द डेव्हलपमेंट अँड स्प्रीड ऑफ इन्फेक्शन्स, डिसीजेस अँड युजफुल फॉर हाय इल्डिंग ऑफ एग्ज. वेल डिझाईन आणि शेड जर असेल, ओके, म्हणजे ते इन्फेक्शन्स म्हणजे होत नसतील, डिसीजेस जास्त ठिकाणी त्या ठिकाणी होत नसतील. सो असलं शेड जे आहे ते युजफुल ऑफ हाय इल्डिंग ऑफ एग्ज. ओके. कम्फर्ट बघितला पाहिजे शेडचा. त्यानंतर कन्व्हिनियन्स. द पोल्ट्री शेड अँड इक्विपमेंट शुड बी लोकेटेड इन अ कन्व्हिनियंट प्लेस सो ॲज टू अलो क्लिनिंग अँड अदर नेसेसरी ऑपरेशन्स इझिली अँड क्विकली. त्यानंतर रिलेशन ऑफ अदर बिल्डिंग्स, म्हणजे आता पोल्ट्रीच्या साईडला सुद्धा काय काय बिल्डिंग्स वगैरे कुठल्या असणार वगैरे ते सुद्धा पाहिलं पाहिजे. द पोल्ट्री हाऊस नॉट बी क्लोज टू ड्वेलिंग हाऊसेस, म्हणजे जिथं माणसं राहतात त्या ठिकाणी कधीच पोल्ट्री हाऊस बांधू नये. बिकॉज इट क्रिएट्स द अनसॅनिटरी कंडिशन. ओके. सो शेडी अँड कूल एन्व्हायरमेंट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोल्ट्री शेड बांधलं पाहिजे. पोल्ट्री बर्ड सफर मच इन हॉट वेदर, म्हणजे जिथं गरमी असते तिथं पोल्ट्रीचे जे बर्ड्स असतात म्हणजे कोंबड्या असतात ते काय होतात, सफर होतात, म्हणजेच त्यांना त्रास होतो आणि ते मरण्याची शक्यता असते. सो शेडी म्हणजे जिथं सावली चांगली आहे अशा ठिकाणचं जागा निवडली पाहिजे. ओके. ट्रीज प्लॅन्ट केले पाहिजेत साईडला. देन लोकेशन ऑफ पोल्ट्री शेड. आता कुठं बांधायचं, कसं बांधायचं आणि त्यासाठी काय काय नॉर्म्स आहेत ते बघितले पाहिजे. ते म्हणजे गुड मार्केट नेटवर्क, म्हणजे जिथून मार्केट नेटवर्क व्यवस्थित हे होईल असं ठिकाण बघितलं पाहिजे. गुड पोर्टेबल रोड्स. देन गुड पोर्टेबल रोड्स अँड अदर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन not very close to the residential areas, religious places and prohibited by court of law. Okay. Then face south or east in moist localities, light hill regions. A sloping site should be selected for better drainage, म्हणजे अशा ठिकाणी शेड बांधलं पाहिजे. जिथं डोंगरावर बांधलं तरी चालेल, जिथं उतार असला पाहिजे, म्हणजेच काय ड्रेनेज सिस्टीमचं पाणी जे आहे ते ड्रेनेज सगळं बाहेर उतारतेने बाहेर पडू शकेल व्यवस्थित किंवा फ्लो होऊ शकेल. इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय व्यवस्थित असला पाहिजे असं ठिकाण पाहिजे. हाय लँड विथ लोमी सॉईल शुड बी सिलेक्टेड फॉर पोल्ट्री ॲज दे प्रोव्हाइड गुड ड्रेनेज, म्हणजे जी लोमी सॉईल असते ती काय होते, ड्रेनेज व्यवस्थित काय करते,
फ्लो व्हायला मदत करते. देन फार्म शुड हॅव इनफ स्पेस फॉर फ्युचर एक्सपान्शन. ओके. देन फार्म शुड बी लोकेटेड इन द ओपन स्पेस ॲज इट प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन. ओपन पाहिजे चारी बाजूनी, जास्त त्रास वाऱ्याचा, उन्हाचा किंवा कशाचाही त्रास न होता व्यवस्थित राहील अशा ठिकाणी पाहिजे. ओके. आता डिझाईनला जे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग करतात, इन्फ्लुएन्स करतात ते कुठले? फूड, फीडर, वॉटर स्पेस. स्मॉल युनिट्स इन कमर्शियल फार्म्स, युनाइट्स ऑफ 125 ॲडवायझेबल. द हाऊस शुड बी लॉंग इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन. कधीही शेड बांधताना ईस्ट वेस्ट डायरेक्शनला बांधायचं. केप्ट ड्राय ॲट ऑल टाइम्स, कफ, न्यूमोनिया. आणि अशा ठिकाणी बांधलेला ईस्ट वेस्टला बांधलेल्या शेडमुळे काय होतात, आज जी पिल्ले असतात ती कशी होतात, ड्राय आणि कफ आणि न्यूमोनियापासून अलिप्त राहतात. ओके. ओके. डॅम्पनेस. डॅम्पनेस म्हणजे जिथं मॉइश्चर असेल, आर्द्रता. ओके. जास्त आर्द्रता असेल तर त्रास होऊ शकतो पिल्लांना वगैरे. सो विंडोज वगैरे व्यवस्थित असल्या पाहिजेत. वाऱ्याच्या जिथून पाऊस येतो पावसाच्या दिशेला व्यवस्थित रूप असलं पाहिजे, जेणेकरून पाऊस आत येऊ नये. ओके. लिकी रूप्स म्हणजे गळणारे रूप्स कधी ठेवू नये. देन लिकी वॉटर कंटेनर कधीच ठेवायचे नाहीत. ठीक आहे. देन आता फ्लोअर स्पेस पर बर्ड. आता हे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स देतो आहे की स्पेस कशी पाहिजे प्रत्येक बर्डला. आता 0 ते 8 वीक्सच्या बर्डला किती हे लागते, स्पेस लागते 27 स्क्वेअर मीटर. 9 ते 12 वीक्सच्या पिलांना 31 स्क्वेअर सेंटीमीटर. 13 ते 20 आठवड्यांच्या पिलांना 43.6 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि 21च्या पुढच्या पिलांना 48 ते 60 स्क्वेअर सेंटीमीटर एवढी स्पेस प्रत्येक बर्डला लागते. 1 फीट इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. ओके. टेम्परेचर. आता पोल्ट्री बर्ड्स असतात तिथे टेम्परेचर कसं पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे. सो दॅट दे आर कॉल्ड ॲज वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. नीड्स मॉडरेट टेम्परेचर ऑफ 50 to 70 फॅरनहाईट म्हणजे 10 ते 21 अंश सेल्सिअस एवढंच तापमान तिथं मेंटेन केलं पाहिजे. इन्शुलेशन विथ स्ट्रॉ पॅक. क्रॉस व्हेंटिलेशन ऑल्सो एड्स इन कीपिंग द हाऊस कम्फर्टेबल ड्युरिंग द हॉट वेदर. देन व्हेंटिलेशन मस्ट इम्पॉर्टंट. फ्रेश एअर इनसाईड आली पाहिजे आणि बाहेरसुद्धा गेली पाहिजे, स्टेल एअर. सो त्यामुळे पिल्लांना व्यवस्थित राहायला मदत होते. इट इज नेसेसरी फॉर द फॉलोइंग रिझन्स टू प्रोव्हाइड सफिशियंट ऑक्सिजन. देन रिमूव्ह अमोनिया, कार्बन डायऑक्साईड, etc. to keep down the temperature of shade in summer. Needs cross ventilation to tide over the summer heat in winter to avoid the loss of heat from the shade. Humidity. Correct humidity is another important factor for high production of the fowls म्हणजेच कोंबड्यांचं in the poultry at various stages of time. ओके. डॅम्पनेस जर असेल तर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स येणार आणि त्याच्यामुळे काय होणार, डिसीज निर्माण होणार. त्यामुळं लेस ह्युमिडिटी काय करते, ड्राय अँड डस्ट लेटर ठेवते आणि कॉजेस रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स करते. सो ह्युमिडिटी हा मस्ट फॅक्टर आहे की तुम्ही व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे. तर ह्युमिडिटी किती पाहिजे, तर 40 ते 60% ओनली. लाईट. आता लाईट स्टिम्युलेट्स द एग रिप्रोडक्शन. ओके. सो लाईट हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इन ऑल बर्ड्स. वेन डे लेंथ इन्क्रीजेस वी कॅन सी द ॲक्टिव्हिटी ऑफ बर्ड्स. म्हणजे जेव्हा उजडतं तेव्हा बर्ड्सची काय ॲक्टिव्हिटी चांगली असते इन बिल्डिंग नेस्ट, मेटिंग, परत अंडी घालण्याची सगळी ॲक्टिव्हिटी व्यवस्थित असतात. सो दिस फेनॉमेनन इज अ नॅचरल प्रोसेस इन द नेचर. मेन हॅज टेकन ॲडव्हान्टेज ऑफ दिस फेनॉमेनन अँड अडॉप्टेड इट इन द पोल्ट्री बर्ड्स फॉर हाय प्रोडक्शन ऑफ एग्स. इन्क्रीज इन डे लेंथ. त्यामुळे काय करायचं, पोल्ट्रीमध्ये लाईट्स असल्या पाहिजेत, म्हणजे दिवस असल्यासारखं जाणवलं पाहिजे जरी दिवस सूर्य मावळला तरी. सो त्यामुळे काय होते, पिट्युटरी ग्लँड काय होते, स्टिम्युलेट होतात आणि ते काय रिलीज करतात, हार्मोन्स रिलीज करतात फॉर ओव्युलेशन. सो अंड्यांचं उत्पादनसुद्धा योग्य प्रमाणात होतं. ओके. सो प्रिन्सिपल ऑफ लाईटिंग. सो लाईट काय करते, इन्क्रीजिंग डे लेंथ, ॲडव्हान्सेस द सेक्शुअल मॅच्युरिटी ऑफ द फाउल्स. देन सेकंड, लाईट इफेक्ट्स बोथ ग्रोविंग लेईंग बर्ड्स अप टू 3 to 4 weeks. देन थर्ड आहे, लाईटिंग हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन पिट्युटरी ॲज आय सेड इन लास्ट स्लाईड. सो सूर्य आल्यापासून आपण शेड जे आहे, पोल्ट्रीचं शेड कसं सांगितलं पण वेस्ट टू ईस्ट. ओके. वेस्ट ईस्टला बांधायला सांगितलेलं आहे. सो सूर्य असा येतो आणि पूर्ण वेस्टला जाईपर्यंत पूर्ण लाईट आपल्या शेडमध्ये पडत असतो. सो लाईटची लेंथ जी आहे ती वाढते
आणि त्यानंतर लाईट्स आपण लावतो ना याच्यामध्ये शेडमध्ये, त्यामुळे सुद्धा काय होतं की त्यांचं हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यामुळं लेईंग कॅपॅसिटी वाढते. ओके, आता लाईटिंग शेड्यूल हे काही तुम्ही रायटिंगमध्ये लिहू शकता. आता मेन महत्त्वाचा फॅक्टर जो मनात ठेवायचा तो सॅनिटायझेशन. सॅनिटायझेशन जर व्यवस्थित असेल तरच तुमचं पोल्ट्री फार्मचं जे प्रोडक्शन आहे ते चांगलं होणार आहे. सच ॲज इझी क्लिनिंग, स्प्रेईंग, आयरन फ्रेम्स पाहिजे तुमच्या प्रत्येक विंडोला, त्यानंतर ॲस्बेस्टॉस सीट पाहिजे आणि म्हणजे रुपिंगसाठी. वेन वूड इज यूज्ड एव्हरी पीस इज ट्रीटेड विथ कोल्टर और सिमिलर स्ट्रॉंग इन्सेक्टिसाइड्स. प्रत्येक वूडला सुद्धा इन्सेक्टिसाइड्सने काय केलं पाहिजे, रंगवलं पाहिजे. ओके, आता डिसइन्फेक्टंट्स कुठले कुठले वगैरे आहेत ते वापरायचे. अल्कोहोल, बोरिक ॲसिड, क्लोरिन्स, फॉर्मॅल्डिहाइड, त्यानंतर लाईम म्हणजेच आपला चुना, त्यालाच काय म्हणतो कॅल्शियम ऑक्साईड, आणि फेनॉल. सो दीज आर द डिसइन्फेक्टंट्स should be used for poultry farming. Okay, so this much for today's lecture. Thank you.